श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आर्ट क्राफ्ट रांगोळी बाय ज्योती या चॅनलवरती। आता गुढीपाडवा येत आहे म्हणून मी तुम्हाला सोपी पद्धतीने गुढीची रांगोळी कशी काढायची हे दाखवते। सगळ्यांना अगोदरच गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। तुम्ही ही रांगोळी बघा आणि घरी नक्की ट्राय करा। मी जितकी सोप्या पद्धतीने दाखवता येईल तितकी काढलेली आहे। खूप काही त्यात असे एफर्ट्स नाही घ्यायचे। पहिल्यांदा आपण कलश ड्रॉ करून घेतोय, जो की आपण गुढीला वरती लावतो आणि मी व्हाईट आउटलाईननी काढते। व्हाईट आउटलाईन कलशची झाल्यानंतर आपण त्यामध्ये येलो कलर भरला आणि माझ्याकडे हा रेडी रांगोळीचा स्वस्तिकचा पॅच आहे, तो मी ठेवलेला आहे। म्हणजे एक काम रांगोळीचं कमी झालं की स्वस्तिक हे रेडी रांगोळी पॅचनी ठेवलेला आहे। तुम्ही माझे रेडी रांगोळी पॅचेसचे व्हिडिओ जर बघितलेले नसतील तर नक्की बघा। आवडल्यास लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। मी खूप वेगळ्या प्रकारचे रेडी रांगोळीचे पॅचेस पण बनवलेले आहे आणि आता छोट्या छोट्या रांगोळ्या कशा काढायच्या ते पण दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। आता पाडवा आलेला आहे म्हणून मी गुढीची रांगोळी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। आता आपण पानं काढून झाल्यानंतर गुढीला जी साडी नेसवतो तर ती कशी रांगोळीने काढायची, मी हे बघा इथे 3 पोर्शनमध्ये मधला थोडासा मोठा आणि कडेचे पोर्शन थोडेसे त्याच्यापेक्षा छोटे असे अगोदर व्हाईट रांगोळीने आउटलाईन करून घेतली आणि आपल्याला पाहिजे त्या कलर आपण त्यामध्ये स्प्रेड करून घ्यायचा। मी पिंक कलरची साडी पिंक आणि ब्लू कॉम्बिनेशनमध्ये बनवते। तुम्ही रेड, ग्रीन तुम्हाला आवडेल तो कलर वापरू शकतात। सगळीकडे एकसारखा कलर असा टाकून घ्यायचा आहे। मी हातानेच टाकत आहे। आता पूर्ण शेपच्या आतमध्ये आउटलाईन मी त्यासाठीच काढली की कलर बाहेर नको जायला, म्हणून व्हाईट कलरने आउटलाईन काढून आणि मग त्यामध्ये पिंक कलर पूर्ण भरून घेतला आणि कडेला जी पण रांगोळी आहे ती बोटाच्या मदतीने आपण सरकवून घ्यायची आणि आपल्या रांगोळीला छान असा शेप द्यायचा। आउटलाईन कलर टाकल्यामुळे थोड्याशा पुसट झाल्या होत्या, त्या मी आता डार्क करून घेते व्हाईट कलरनी। आउटलाईननी ना रांगोळी फिनिशिंग छान वाटते, विदाऊट आउटलाईन एवढी छान नाही वाटत, त्यामुळे मी आउटलाईन करून आणि मग रांगोळी बनवते। तर गुढीची काठी छोटीशी आपण खाली, आता ही रांगोळीचा शेप सेंटरला साडी आल्यामुळे थोडासाच पोर्शन काठीचा दिसणार आहे, म्हणून छोटीशी खाली एक स्ट्रेट ब्राऊन कलरमध्ये काठीचा शेप आपण काढून घ्यायचा आहे। रांगोळी फक्त सरकवून छान असा शेप तयार होतो। मी फक्त बोटाच्या साहाय्याने रांगोळी सरकवून आणि काठीचा शेप हा दिलेला आहे। आता फरशीवर छान असं फिनिशिंग येते रांगोळीला, त्याच्यामुळे भरपूर रांगोळ्या ह्या आपण बोटांनी सरकून वेगळे शेप देत असतो। आता रांगोळीला आपण जे माळ घालतो व्हाईट कलरची, साखरेची माळ जी आपण घालतो ती काढून घेऊया। पहिल्यांदा मी व्हाईट कलरने सगळे डॉट आणि ते छोटे छोटे डॉट जे आहे ते एका बरणीच्या साहाय्याने छोटेसे प्रेस करून घेतले, जेणेकरून त्याला छान असा गोल शेप येईल। बघा एक्झॅक्ट तसंच दिसतंय। आणि आता आपण काढत आहोत की फुलांची, झेंडूच्या फुलांची माळ काढायची आहे। ते मी 2 कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये काढणार आहे, येलो आणि ऑरेंज। पहिल्यांदा छोटे छोटे ऑरेंज कलरचे सगळीकडे गोल आकारामध्ये शेपचे डॉट ठेवून घ्यायचे आणि आता त्याच्या सेंटरला जो स्पेस सोडलेला होता त्या स्पेसमध्ये येलो डॉट हे ठेवून घ्यायचे, जेणेकरून ऑरेंज आणि येलो कलरचे झेंडूची जी माळ असते फुलांची ती आपण करणार आहोत आणि पेनाच्या साहाय्याने आपण त्याला फुलांचा शेप देणार आहोत। तुम्ही बघताय जेव्हा आपण पेनाने शेप देतो एक्झॅक्ट आपल्याला झेंडूची जी फुले असतात तसाच शेप येतो। सगळ्यात इझी जे रांगोळीचं फ्लॉवर असेल तर ते झेंडूचंच आहे। आपण रँडमली छोटे छोटे डॉट पेननी टाकले तर लगेच त्याला झेंडूचा शेप येतो। आणि 2 फुलांच्या मध्ये छोटंसं हलकंसं ग्रीन कलरनी पानांचा जो कलर आहे ग्रीन, ती मी लाईन छोटी छोटी टाकून घेत। सुंदर अशी आपली माळ तयार झालेली आहे। आता साडीचे जे काठ आहे ते मी ब्लू करणार आहे। तुम्ही बघतच असाल स्टिकरमध्ये तिथे पिंक आणि ब्लू कॉम्बिनेशन दिसतंय, तर खाली काठांना मी ब्लू कलर टाकून ब्रशच्या मदतीने काठाला एक फिनिशिंग आणि शेप दिलेला आहे।
जेणेकरून काठ आणि साडी हे दोन पोर्शन आपले क्लिअर दिसतील। आणि त्याच ब्रशच्या मदतीने साडीवर छोटे छोटे सर्कल, फक्त खाली बेस व्हाईट कलरचा आहे आणि पिंक रांगोळी, मग थोडी रांगोळी सरकवली की व्हाईट कलरचे डॉट दिसतात आणि काठावर छोटे छोटे सर्कल केलेले आहे।